गोविंदाची पंढरी म्हणून ठाण्याची अशी ओळख आहे, त्यामुळे ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण सकाळपासून पाहायला मिळतं। आपण सध्या ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आयोजक रवींद्र फाटक यांनी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी दहीकाला उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आता मुंबई असेल, ठाणे असेल, प्रत्येक ठिकाणाहून आता इथं गोविंदा पथक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सर्व गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी विचारपूस करणार आहोत। कुठून आलात, कशा प्रकारची हंडी या ठिकाणी रचणार आहात? सर आम्ही जोगेश्वरीहून आलो आहे। आम्ही 7 तर लावणार पहिले। कशा प्रकारची प्रॅक्टिस केलेली आहे? पावसामुळे देखील आणि काही कमी वेळामुळे देखील तुम्हाला वेळ कमी पडला होता, कसं बघतात या ठिकाणी? नाही, आमची तर प्रॅक्टिस चांगली आहे। आम्ही तरी पण प्रयत्न करणार 8 लावायची कोशिश आहे आमची। एक 8ची ट्राय करणार आहे आम्ही, मोठी ट्राय। प्रॅक्टिस जोरात आमची चालू आहे। नक्कीच कुठे कुठे नोंदणी तुम्ही करण्यात आलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून प्रॅक्टिस करत आलात आणि आजचा दिवस खरा तुमचा आज उजडलेला आहे। आमचा खरा दिवस आजच उजडला आहे, कारण एवढे 1.5 महिने 2 महिन्याची प्रॅक्टिस आहे पोरांची। खूप मेहनत घेतली आहे पोरांनी। जसे आम्ही गेल्या वर्षी 8 लावले, ह्यावेळी पण आमचा 8 लावून उतरवण्याचा प्रयत्न आहे। साई लीला गोविंदा पथक जोगेश्वरी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तुम्ही देखील कुठून आलात, कशा प्रकारचे या ठिकाणी हंडी थर रचणार आहे आणि खास करून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारितोषिक देखील ठेवण्यात आलेले? आम्ही भांडूपवरून आलेलो आहोत। युवा प्रतिष्ठान आमचं मंडळ आहे। तर आम्ही अशा प्रकारे खूप प्रॅक्टिस करून 7 थर लावण्याचा मनोरा रचणार आहे। तरी कृपया करून आम्ही जे मंडळाने जे मदत केलेली आहे आम्हाला आणि जे आम्ही मेहनत करून जे आज आमचा दिवस आलेला आहे त्याचा आज आम्हाला फळ भेटणार आहे। नक्कीच काल जन्माष्टमी झाली, त्याच्यानंतर खरे बालगोपाळ आज उतरले आहेत मैदानामध्ये, त्यामुळे नक्कीच एक मोठा आनंदाचा उत्सव या ठिकाणी। खूप आनंदाचा आहे। आमचा साहेबा गोविंदा पथक आहे। आम्ही ठाण्याचे भूमिपुत्र आहोत। खूप जोरात साजरा करणार आहोत आणि गेले दीड महिने हे आम्ही प्रॅक्टिसला रात्रंदिवस खूप मेहनत घेतली। याचं आम्हाला आज फळ मिळणार आहे। नक्कीच या ठिकाणी अजून काय काय नाव आहे तुमचं? मित्रमंडळ आम्ही हाजुरीतनं आलो आहेत। अष्टविनायक मित्रमंडळ लोकल इथलेच आहे। आमचे 6 थर आहे आणि आता म्हणजे आजचा उत्साह खूप शिगेला आहे। आता 6 थर लावून आणि सुरुवात इथनं होणार आहे हंडीची। नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी हंडी फोडण्याचा मान कोणाला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र या ठिकाणी लाखोचे बक्षीसं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजक रवींद्र फाटक यांच्या वतीने ही दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हंडी या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच मोठ्या उत्साहाचं वातावरण गोविंदा पथकामध्ये पाहू शकतो। मागे देखील मोठ्या संख्येने गोविंदा पथक आता या ठिकाणी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच कोणाला आता ही हंडी फोडण्याचा मान मिळेल, तसेच 9 थराच्या नंतर आता 10वा थर कोण रचणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी या ठिकाणी आता सर्व मुंबई असेल, ठाणे असेल मंडळ आपली हजेरी लावत आहेत, इकडं नाव नोंदणी करत आहेत। त्यामुळे नक्कीच त्यांना या ठिकाणी पथकांना या ठिकाणी आपल्या थर रचता येणार आहे। त्यामुळे नक्कीच काही मंडळ आहेत त्यांना देखील विचारणार, कुठून आलात दादा, कशा प्रकारे तयारी? नवी मुंबई शिवप्रतिष्ठान रामनगर। कशा प्रकारची प्रॅक्टिस करण्यात आलेली आहे? चांगल्या प्रकारे झाली। आम्ही खूप प्रॅक्टिसला मेहनत घेतलेली आहे। आम्ही 7 थर लावतो, पण यावर्षी आम्ही 8 थर लावण्याची प्रॅक्टिस करतोय। सगळी आमची प्रॅक्टिसला कमीत कमी 20 ते 25 दिवस लागले आम्हाला प्रॅक्टिसला। नक्कीच मानाची हंडी फोडण्यासाठी ठाण्यामध्ये आलात? ठाण्यामध्ये आला तर आम्ही इथून आता आम्ही जाणार सरनाईक साहेबांच्या इथे जाणार आहे। या ठिकाणी बघू शकता पथक जे आहे ते रांगेत उभे आहात आणि प्रत्येकाची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामुळे मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल असे प्रत्येक पथक या ठिकाणी आलात। दादा कुठून आलात, कशा प्रकारची प्रॅक्टिस इतक्या दिवसापासून करत आलात? आम्ही MMRD गोविंदा पथक म्हणून जोगेश्वरी लिंक रोडवरून आलो आहे। आम्ही जवळ 2-3 महिने आमची प्रॅक्टिस चालू आहे। आमचा प्रयत्न आहे आज जो काही केलेला आहे आम्ही तो आज आम्हाला भेटेल। बघूया त्याचं काय फळ असेल। नक्कीच एकीकडे प्रो गोविंदा देखील तुमच्यासाठी खास करून ठेवण्यात आलेला होता, त्यामुळे या प्रो गोविंदामुळे अनेकांना यामध्ये आता खेळामध्ये सहभागी घेता येईल। धाडसी खेळ म्हणून या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। निटीपवरून आलो आहे। भूमिपुत्र गोविंदा पथक गेले 1.5 महिन्यापासून मी प्रॅक्टिस करत आहे। आता 8ची ट्राय मारणार आहे, बघू सक्सेस आहे की नाही। ज्या पद्धतीने स्पेनमध्ये उभं करतात मनोरे, त्या पद्धतीने आता या ठिकाणी प्रो गोविंदा पण देखील आता सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये। कसं बघताय याकडे? चांगलं बघतोय। प्रो गोविंदा पथक आम्ही खेळलो आहे। यावर्षी आम्हाला यशस्वी म्हणजे आम्ही त्या 16 मध्ये नव्हतो,
पण पुढच्या वर्षी बहुतेक आमचा नंबर येऊ शकतो त्यामध्ये. नियम कसे असतात त्या ठिकाणचे ते? नियम म्हणजेच शिस्तपद्धत केलेला आहे तो आणि चांगला प्रथमेश जे आहेत ते त्यांनी चांगलं हे केलेलं आहे, त्यांनी हे केलेलं आहे. आणि आता बघा पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करून आमचा पण नंबर त्या 16मध्ये येईल अशी आम्ही आशा चालते. नक्कीच या ठिकाणी अजून कोण प्रो गोविंदामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी आपण विचारू त्यांनाच. इथं लाडका भाऊ म्हणून या ठिकाणी काहींनी टी शर्ट घातलेले आहेत. लाडक्या बहिणीसाठी देखील या ठिकाणी हंडी ठेवण्यात आलेली आहे. दादा कुठून आला त्या लाडका भाऊ म्हणून या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने योजना केलेली आहे लाडकी बहीण देखील. हो का मग काय बोलायचं, मी आलो भांडूपवरून. लाडका भाऊ टी शर्ट आमचे गणेश जाधव आम्ही स्पॉन्सर आहेत त्यांनी. नक्कीच या ठिकाणी तुम्ही सांगा काय बोलू असं शब्द उरले नाही. आता महिला देखील आहे. महिला लाडकी बहिणीसाठी देखील या ठिकाणी हंडी ठेवण्यात आलेली आहे आणि सध्या आता काही पथकं जे ते तयारीत आहे ते आपल्या हंडी फोडण्यामध्ये. मात्र या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आता मुंबई ते ठाणे नवी मुंबई असे पथक या ठाण्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रो गोविंदा देखील यांच्यासाठी मोठी पर्वणी असणार. त्यामुळे नक्कीच गेल्या अनेक महिन्यापासून गोविंदाचा थरावरती थर या ठिकाणी अनेकांनी प्रॅक्टिस केली. त्यामुळे नक्कीच एक कुठेतरी आता बक्षीस या ठिकाणी कशाप्रकारे मिळवतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे नागनाथसह गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.